नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. गोकुळच्या सत्ताकरणाचा काउंटडाऊन सुरू. अंतिम मतदार यादीची तारीख ठरली. उमेदवारीची अर्जाचा मुहूर्तही निश्चित. 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी. गोकुळच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 4 सप्टेंबरला अंतिम यादी जाहीर होणार असून साधारण 10-11 सप्टेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान प्रभारी विभागीय उपनिबंधक दुग्ध यांच्याकडे आज 410 संस्थांबाबत हरकतीवर सुनावणी झाली. यामध्ये या संस्थांना अंतिम मतदार यादीत स्थान देऊ नये, चुकीच्या पद्धतीने याची नोंद झाली असल्याची हरकत घेतली. यावर याबाबत सहकार न्यायालयात सुनावणी सुरू असून तो निर्णय होईपर्यंत याबाबत कोणताही निर्णय घेऊ नये अशी बाजू मांडण्यात आली. प्रभारी उपविभागीय उपनिबंधक नारायण परजाने यांच्या समोर ही सुनावणी झाली. गोकुळची निवडणूक 60 दिवसात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे माघारीसाठीचा वेळ कमी करून वेळेत निवडणूक घेण्याचे प्रयत्न निवडणूक प्रशासनाकडून सुरू असल्याचे समजते. साधारण पुढील सोमवारपासून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महसूल उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरू आहेत. निवडणूक कार्यालय ताराबाई पार्क येथील गोकुळ दूध संघाच्या इमारतीत होण्याची शक्यता आहे. याच परिसरात मंडप उभा करून कार्यालय तयार करण्याची प्राथमिक तयारी सुरू आहे. तसेच 10-11 सप्टेंबरला उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येतील. साधारण 30 सप्टेंबरपर्यंत निवडणुकीची प्रत्यक्षातील प्रक्रिया होईल. पुढील 10-15 दिवसात प्रचार, मतदान होईल. निकाल लागून साधारण घटस्थापनेच्या पूर्वी नवीन संचालक मंडळ अस्तित्वात येईल अशी शक्यता आहे.